नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्यामुळे दोघंही घरी आहेत. दोन्ही मुलं घरी आहेत तर कामाला तर निश्चितच वेळ होतो म्हणा. तरी पण मी लवकर उठते बरं का. सकाळी 6:15 ते 6:30पर्यंतची दिवसाची सुरुवात होऊनच जाते, उन्हाळा असला तरी पण. कारण की आपण झोपून राहिलं तर तिकडे मग कामाला भरपूर वेळ होतो. आणि आज दिवसभरात मला इतके कामं आहे, भरपूर कामं आहेत. तर 8:30-9 वाजेपर्यंत मी पूर्ण जेवढं काही घर आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेते, मुलं उठायच्या अगोदरच. आता उन्हाळा आहे म्हणून लवकर ते उठायच्या अगोदरच मी घर स्वच्छ करून घेते. माझे जेवढे काही कपडे आहेत ते सगळे धुवून मग आता सगळे कामं झालेली आहेत. आणि आता ते उठतीलच, आता नाश्ता करणार आहे. आता घरी मुलं म्हटलं की त्यांना नाश्ता तर रोज लागतो. तर कधी नाश्ता बनवतेही, कधी कधी लवकरच स्वयंपाक करून घेते सकाळी सकाळी. कधी कधी बाहेरून आणलेलं फरसाण वगैरे पण राहते, शेव हे ते, तर मग तेही दिलं तरी होऊनच जाते. तर आता पूजा करायची आहे, तर पूजा करण्या अगोदरच ना पहिले म्हटलं नाश्ता करायच्या अगोदर मी देवघराचं सगळं जे काही आहे झाडून पुसून काढलेलं होतं, ते पुसायचं राहिलं होतं ना म्हणून. आणि आज पूर्ण सोफ्याचे कवर बेडशीट सगळे धुवून ठेवलेले आहेत, फक्त टाकले नव्हते. तर आता ते सगळं पहिले कांदा मिरची तिकडे होत्या तेवढ्या वेळात म्हटलं चला सोफ्याचे कवर आणि बेडशीट टाकून देऊया. म्हणजे कशाला वेळ वाया घालवायचा, तेवढे 5-5 मिनिट सकाळचे खूप महत्त्वाचे असतात. तरी पण माहीत नाही, जेव्हा मुलं शाळेत जातात ना लवकरच कामं होतात, 11:30पर्यंत कामं होऊनच जाते. पण मुलं कामं तेच राहतात, फक्त एवढंच आहे की मुलं घरी राहतात. तर तरी पण माहीत नाही कसा वेळ होते, 12:30-1 रोज वाजत आहे मला. रोज 1-1:30 तर हा पक्काच वाजतो. जेवण लवकर झालं तरी आवरसावर भरपूर गोष्टी असतात. आणि आज दिवसभर मला भरपूर कामं आहेत. आता जेवढं माझ्याशी शूट होता होईल तेवढं करीन. कारण की ना शेतातून गहू आणलेला आहे, तो कट्टा पण मी तुम्हाला दाखवला. किराणा आणलेला आहे, तो भरायचा आहे. भरपूर कामं पेंडिंग आहेत. ड्राममधले जेवढे काही गहू आहेत ते सगळे गहू जुने वगैरे ते सगळे पाहायचे आहे, वाढवायचे आहे. भरपूर म्हणजे भरपूरच. त्या दिवशी माझा पूर्ण दिवस बिझी गेलेला होता. पण तर हा सोफासुद्धा ना माझ्या लग्नाचा सोफा आहे. आता भरपूर जणांकडे तर महाराजाच सोफा आहे म्हणा, असं हा सोफा तर भरपूर कमी लोकांकडे दिसायला मिळतो. तर याच्यामध्ये ना माझे काही फक्त एक गाद्या आहेत ज्या खाली टाकलेल्या आहेत, त्या गाद्या. मागे पण गादी वगैरे काहीही नाही आहे, किंवा कुशन वगैरे पण काहीही ठेवलेलं नाही मी. तर सोफ्याचे कवर लावताना ना याच्यावर सोफ्याचे कवर व्यवस्थित बसतच नाही. तर मी काय करते, अशा प्रकारे कवर लावून घेते आणि मागच्या साईडला काळ्या कलरचा जो बो येतो ना तो लावते मी. बो रबर बँड जो म्हणतो ना तो लावत असते. तर इकडे मुलं बघू शकता उठलेलेच आहे नेमके. आता ते उठतील, ब्रश करतील. आणि नक्षला कसं आहे ना, शाळेत जातात तर बरोबर खाऊन जातात, जिथे टिफिनमध्ये खातात, घरी आल्यावरही खातात. त्यांचं रुटीन बनलेलं असतं. पण आता ना खरंच पूर्ण म्हणजे त्यांच्या शाळा बंद झाली, त्यांच्या रुटीनमध्ये चेंज आला, तर आपोआप आपल्या रुटीनमध्ये चेंज हे येते. तर चला मग नंतर मी नाश्ता बनवला, मुलांना दिला, माझी देवपूजा झाली आणि आंघोळीनंतर पोहे बनवले होते. तर नैवेद्यालाही मी पोहे ठेवलेले आहेत. आणि छान मस्त अशी मन प्रसन्न होणारी आजची माझी पूजा झालेली आहे. आणि खरंच पूजेला जेव्हा फुलं वगैरे असतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटते. आणि फुलं मी विकतच आणत असते. एकदा फुलं आणले की आपल्याला 2-3 दिवस आरामात चालतात. गाडी खाऊन घे बेटा. झाली आईस्क्रीम खाऊन? गुड. मला विचारलं बेटा? कधी कधी विचारलं बेटा? आता संपल्यावर मला दिली का? मला नाही दिली ना. पप्पाला दिली पण मला दिली का बेटा? आणि सगळे भिंतीला डाग लावून ठेव. कोण होते सांग? लडका म्हणून असं फोगा आहे म्हणून हे आराम. जो मास्टर घरी त्याची बायको परेशान. असा व्हिडिओ आला होता ना. त्याच्यानंतर मग पुन्हा सगळ्या वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी, सलाद असं आजच्या जेवणामध्ये होतं. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. आणि म्हटलं जेवण झाल्यानं मला आजचं काम माझं जे काही आहे ते मी मला पूर्ण करायचंच होतं. म्हणजे कसं आहे, आता उन्हाळा आलेला आहे, त्या उन्हाळ्यासाठी आपण वर्षभराचे जे काही धान्य आहे ना त्या या पिरियडलाच भरत असतो. तर माझंही तेच आहे म्हणा. आता धान्य तर घरचंच राहते शेतातलं. एवढा ना बरं आहे की मला विकतचं बाहेर काहीही घ्यावं लागत नाही. पण जो तांदूळ वगैरे आहे ते तांदूळ वगैरे मला दुसऱ्या ड्राममध्ये टाकायचे होते. आता तुम्हाला जे टी व्हीच्या समोर गव्हाचं बोरं दिसत आहे, पोतं जे काही आहे ते पण मला भरायचे आहे. तर इकडे तिकडे सगळं करायचं आहे. आता नवीन भरायचे आहे, जुने दुसऱ्या त्याच्यात टाकायचे आहे, अजून जुने जे गहू आहेत ते वाळत घालायचे. असं भरपूर मला एवढं सांगते ना, एवढं सगळं करतपर्यंत मला
2-3 तास तर गेलेच गेले. म्हणून ना मी जेवण केल्याबरोबर झोपली नाही. मला माहीत आहे जर झोपलं तर संध्याकाळ होऊन जाईल आणि संध्याकाळी हे काम करायला घेतलं की मग होतच नाही. कारण की आपण तसंच संध्याकाळी लेटच थोडंसं कामाला लागतो, उन्हाळा आहे म्हणून. जसं हिवाळ्यात तर आलं तर आपण लवकरच लागून जातो 4 वाजता वगैरे, पण उन्हाळ्याचं कसं आहे 4:30पर्यंत आपण आरामच करत राहतो, कारण की बाहेर ऊन भरपूर राहते. त्यानंतर ह्या ड्राममध्ये ना जे गहू होते ते गहू पण मी वाळवून घेते. म्हटले जुने गहू आहेत ते, कारण की तेही खराब व्हायला नको. आम्ही 2-3 महिने तरी कमीत कमी आम्ही आमच्या घरचेच गहू जुने जे राहतात ना त्याचीच गव्हाची पोळी खातो, आणि नवीन गव्हाची पोळी मग नंतर मी आरामात करत असते, कारण की ना नवीन गव्हाची पोळी थोडीशी कडक वगैरे होते ना म्हणून. तर इथे पूर्ण ड्राम मी स्वच्छ धुवून घेतला. जेवढे काही गहू आहे ते सगळे गहू वाळत घालून घेतले. आणि एवढं सगळं वरती आणायचं म्हटलं की भरपूर मेहनत लागते. तर दोघांनी मिळून आम्ही वरती आणले, सगळे गहू वाळत घातले. त्याच्यानंतर आता बघा खाली आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ बसली म्हणा, टी व्ही वगैरे पाहिली, थोड्या वेळ बसली, आराम केला. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला एकदम संध्याकाळी भेटत आहे. जेवढं काही होतं ते तेव्हाच मी झाडून स्वच्छ केलेलं होतं. मुलंसुद्धा आता या टायमिंगला बाहेर गेलेले आहेत, म्हणजे नक्ष वगैरे खेळायला गेलेले आहेत. आणि नव्या तर मग तिच्या मैत्रिणीकडे जवळच मैत्रीण आहे, तिथं डोळ्याने दिसते अशी ती खेळत तिथे राहते. त्यांच्यासोबत आपला जेवढा काही संध्याकाळचा वेळ आहे थोडा वेळ घालवते. तर ती पण घरी नाही, आता मी एकटीच आहे. तेवढ्या वेळात भरकन कामं करते. जेव्हा मुलं वगैरे घरी नाही राहत, पूर्ण घर रिकामं राहते, तेव्हा लवकरच कामं होतात, काही कामाला वेळ लागत नाही. त्या सगळं सोप्याचं कवर हे ते पूर्ण परत डबल संध्याकाळी लावावंच लागतात. आता मुलं राहिले घरी की ते लोटतात, हे होतात, सोप्याच्या कोणीकडे तिकडे होतेच. प्रत्येकांनाच माहीत असेल ज्यांच्याकडे मुलं आहेत त्यांचं. तर माझ्याकडे तेच राहते, पण संध्याकाळी परत सगळं व्यवस्थित प्रॉपर लावून घेते मी. आता थोडे मोठे मुलं झाले तर तेवढा काही पसारा नाही करत, पण तरी पण होतेच कितीही नाही म्हटलं तरी. तर आता पूर्ण घर संपूर्ण संध्याकाळचं झाडून घेईन. सोप्याच्या खाली जे घमीला आहे ना त्याच्यात गहू आहेत, तर ते गहू मी फक्त चाळून ठेवलेले आहेत, आता निवडायचे आहेत. कणिकी संपलेली आहे, दळून आणायचं आहे म्हणून फक्त चाळणीच्या साह्याने मी चाळून ठेवलेलं आहे. निवडायचं काम बाकी आहे. तर निवडायचं कसं आहे, आपण आरामात रात्री बसल्या बसल्या निवडू शकते, किंवा जेव्हा वेळ मिळते रिकामा तेव्हा पण निवडू शकतो. म्हणून फक्त चाललेलं आहेत. आणि घर यावेळेस इतकं कचकच होतं, म्हणजे झाडलं होतं तेव्हा, पण आता झाडून घेते परत एकदा. आणि संध्याकाळचा एक वेळेचं पुसून काढणार आहे. माहीत नाही, मला संध्याकाळची तशीही सवयच आहे, थोडंसं तरी मी पुसते ज्या ठिकाणी मला खराब दिसते तेव्हा. संध्याकाळची झाडू मारल्यानंतर भरपूर जण म्हणते संध्याकाळी पुसावं नाही, पण अजून अंधार पडायचा आहे, त्याच्या अगोदर जेवढं आपल्याची स्वच्छ होते घर तेवढं स्वच्छ करून घेते. आणि खरंच खूप कचकच झालेलं होतं. सगळे गहू वरती वाहू टाकले, मग गॅलरीत ठेवले, वरती नेले, मग तांदूळ भरले, मग परत गहू जे काही होते ते नवीन आणलेले ते पण भरले. तर याच्यातच भरपूर असं जेवढं काही ते घर खराब झालेलं होतं. त्यानंतर परत मार्केटमध्ये आली. तर इथे आल्यानंतर मॉलमध्ये आलेली आहे किराणा. तर मी अगोदर किराणा दुकानातूनच आणते, इथून मी काहीच घेत नाही. फक्त मला ना नव्यासाठी तिला क्रॉप टॉप वगैरे घ्यायचे होते, तर म्हणूनच मी आली होती. तर तिला तिचेच क्रॉप टॉप आवडतात, छान म्हणजे तिला आवडतात, म्हणून तिथेच गेलेली होती. त्यानंतर कधी कधी मुलांना बाहेरची खायची इच्छा होते, खास करून माझ्या नव्याला, आणि तिच्या इच्छा मी नक्कीच पूर्ण करते. नेहमी नाही, पण महिन्यातून एक वेळा तर आपण खाऊ घालू शकतो. चला मग मी इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.